हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण 1.1 सोडवणार आहोत. आपण सध्या मॅथ्स 2 म्हणजे जॉमेट्री पाहत आहोत. आपला पहिला क्वेश्चन आहे त्याच्यामधला, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. आता हा क्वेश्चन आपल्याला येणार आहे 2 मार्कांसाठी. आपण 2 वेगवेगळ्या पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की आपले मार्क कुठेही जाऊ नये तर आपण ह्याच्यापैकी कोणत्याही एका मार्गाने हे काढू शकतो, हे दाखवू शकतो. सोपी पद्धतसुद्धा दाखवते आणि थोडीशी लेंथी असणारी पद्धतसुद्धा दाखवते. पण दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला पूर्ण 2 मार्क मिळणार आहेत. फक्त तुमची मिस्टेक कोणती होता कामा नाही. आपण पहिल्या पद्धतीमध्ये बघूया. आपण 2 ट्रायंगल्स काढून घेऊया, त्यांना व्यवस्थित नाव लिहून घेऊया. ए बी सी पी क्यू आर. दोन्हीला हाईट काढूया. इथे नाव देऊया डी, इथे नाव देऊया एस. आता आपल्याला लिहिता येईल काय सांगितलेलं आहे पहिल्या ट्रायंगलमध्ये. मग आपण म्हणूया इन ट्रायंगल ए बी सी काय सांगितलेलं आहे हे आपल्याला. बेस किती आहे 9 आहे. काय आहे बेस आपला. बी सी इज इक्वल टू 9 अँड ए डी इज इक्वल टू 5. इन ट्रायंगल पी क्यू आर बेस किती सांगितलेला आहे 10, म्हणजे बेस आहे आपला क्यू आर इज इक्वल टू 10 आणि हाईट सांगितलेली आहे आपल्याला 6, म्हणजे आपली पी एस आहे 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ द ट्रायंगल्स. आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, रेशो काढायला सांगितलेला आहे इन असं. ओके, आता आपण रेशो काढूया. रेशो काढायचं म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू. आता ए बी सीमध्ये काय आहे, बेस इंटू हाईट. आपल्याला हाफ बेस इंटू हाईट लिहायची गरज नाही आहे, सिमॅटी आहे म्हणून ते आपण कटआउट केलेलं आहे. मग आपला बेस आहे 9, हाईट आहे 5. याची आहे बेस 10, हाईट आहे 5. 9 5 जा 45, 10 6 जा 60. मग आपण बघितलं तर 15च्या टेबल्समध्ये दोन्हीसुद्धा येतात. 15 3 जा 45, 15 4 जा 60. आपला रेशो आलेला आहे 3/5. ही झाली एक पद्धत. आता बघूया दुसऱ्या पद्धतीमध्ये. त्यामध्ये आपल्याला हे काही काढायची गरज नाही आहे. मला याच्यामध्ये हवं असेल तर तुम्ही आणखीन एक नंबर ॲड करू शकता, आणखीन एक तुमची स्टेप ॲड करू शकता. ट्रायंगल ए बी सीच्या पुढे तुम्ही बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट लिहू शकता किंवा डायरेक्ट बी सी इंटू ए डी क्यू आर इंटू पीस असंसुद्धा लिहू शकता. नाही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आता बघूया आपण सेकंड पद्धत काय आहे. आपण लिहून घेतलेलं आहे. कशाच आपल्याला सांगितलेले आहेत, 2 सांगितलेले आहेत. मग आपण बेस ऑफ 1 दिला. मग बेस ऑफ 1 आपला किती आहे 9 आणि हाईट ऑफ 1 ट्रायंगल किती आहे 5. बेस ऑफ 2 आहे आपला 10 आणि आपली हाईट आहे त्याची हाईट ऑफ 2 6. आता सरळ सरळ लिहा. एरिया ऑफ ट्रायंगल टी 1, एरिया ऑफ ट्रायंगल टी 2. ट्रायंगल म्हणून आपण टी घेतलेला आहे. मग लिहा इथे बेस 1 इंटू हाईट 1, बेस 2 इंटू हाईट 2 इक्वल टू 9 इंटू 5, 10 इंटू 6
9 5 45, 9 किंवा तुम्ही असे प्रकारे लिहू शकता. इथे तुम्हाला जर सोपं वाटत नसेल तर आता इथे आपल्याला सरळ सरळ नंबर्स छोटे करायला चान्स मिळालेला आहे. मग आपण नंबर्स छोटे करून घेऊया. 5 1 5, 5 2 10. म्हणजे आपण कसं करतो आहोत, एक न्यूमरेटर आणि एक डिनॉमिनेटर असं तर आपण करतो आहोत. 3 2 6, 3 3 9. आता आणखीन छोटे होऊ शकत नाहीत. मग 3 1 3 आणि 2 2 4. आलं आन्सर. 3 झालेला आहे. 3/4 आपला आन्सर करेक्टली आलेलं आहे. कोणत्याही पद्धतीने करा, तुम्हाला ह्याचे पूर्ण 2 मार्क मिळतील. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 2. आपला क्वेश्चन नंबर 2 आहे. इन फिगर 1.13 BC परपेंडिक्युलर टू AB, AD परपेंडिक्युलर टू AB, BC is equal to 4, AD is equal to 8. Then find area of triangle ABC upon area of triangle ADB. त्याच्याबरोबर त्यांनी आपल्याला इथे फिगर दिलेली आहे. आता जर का त्यांनी आपल्याला फिगर दिलेली आहे तर आपल्याला आन्सरमध्ये सुद्धा फिगर काढायचीच आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय दिसतं आहे. ही जी लाईन आहे AB, त्याच्यावरती ही लाईन परपेंडिक्युलर आहे BC म्हणजे 90 डिग्री. पुन्हा परत त्यांनी म्हटलेलं आहे AD ही सुद्धा लाईन AB वरती परपेंडिक्युलर आहे म्हणजे ही 90 डिग्री आहे. त्यामुळे 2 ट्रायंगल तयार झालेले आपल्याला दिसता आहेत, ABC आणि ABD. मग त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, इथे त्यांनी ADB म्हटलेलं आहे. तुम्ही ABD सुद्धा म्हणू शकता, ADB पण म्हणू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. मग आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, एरिया काढायला सांगितलेला आहे. तर तुम्हाला ते काय दिसतं आहे, AB म्हणजे त्याचा जो बेस आहे तो दोन्ही ट्रायंगलचा सेम आहे. म्हणजे आपल्याला फक्त आणि फक्त त्याची जी हाईट आहे त्याचा आपण रेशो काढला की आपल्याला उत्तर मिळेल. आता हाच क्वेश्चन्स आपल्या 1 मार्कासाठी असेल तर आपण डायरेक्ट उत्तर लिहून मोकळे होऊ शकतो. पण हाच क्वेश्चन्स आपल्या 2 मार्कासाठी आला तर आपल्याला विथ रिझन हे उत्तर लिहायचं आहे. तर बघूया आपण आता हे उत्तर आपल्याला कसं लिहायचं आहे, त्यासाठी काय काय आपल्याला तयारी करावी लागेल. मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे प्रथमतः तुम्ही काय करून घेणार आहात, फिगर काढून घेणार, त्याच्याबरोबर तुम्ही काही इन्फॉर्मेशन लिहून घेणार आहात. तुम्हाला माहिती आहे आपण इन्फॉर्मेशन गिवन या स्वरूपामध्ये लिहून घेतो. मग आपण म्हटलं पॅरलेलोग्राम ADBC is a नाही ADBQ इज अ, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही म्हणू शकता स्क्वेअर आहे किंवा स्क्वेअर नाही म्हणू शकत, तुम्ही त्याला पॅरलेलोग्राम म्हणू शकता. इज अ पॅरलेलोग्राम. ओके. आता तुम्ही पुढे काय म्हणणार आहात त्याच्यामध्ये, ही जी त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, BC परपेंडिक्युलर AB, त्याच्यानंतर AD परपेंडिक्युलर AB, त्याच्यानंतर तुम्ही म्हणणार आहात त्याच्यामध्ये BC इज इक्वल टू 4, AD इज इक्वल टू किती दिलेला आहे, AD इज इक्वल टू 8. ओके. आता आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार आहात फाइंडमध्ये काय करायला सांगितलं तुम्हाला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ADB. मग आता तुम्ही सोल्युशन लिहून घेणार आहात. सोल्युशन आता तुम्ही लिहिणार आहात त्याच्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल
ABC, area of triangle ADB is equal to BC upon AD is equal to BC किती आहे 4, AD किती आहे 8, मग 1/2 असा आन्सर तुम्ही लिहिणार आहात. रेशो आपल्याला मिळालेला आहे 1/2. तुम्हाला ह्याच्याबरोबरचं का रिझन द्यायचं असेल तर तुम्ही काय रिझन द्याल, बेस आर सेम, बस एवढंच तुम्ही रिझन इथे द्याल. तुम्हाला हे जे रिझन आहे ते BC इक्वल टू AD आहे त्याच्या अगोदर द्यावं लागेल आणि मग तुम्ही तो भराल. इथे तुम्ही लिहाल ते डॉट. त्यासाठी वाक्य जे आहे ते आपण एकदा बघून घेऊया काय आहे ते वाक्य, ते लिहून घेऊया आपण ते वाक्य म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला काय वाक्य लिहायचं असतं. छोटं वाक्य लक्षात ठेवा. ट्रायंगल्स हॅव, मी अगदी ट्रायंगल्स वगैरे नाही लिहिलं तरी चालेल. ट्रायंगल्स हॅव इक्वल, ट्रायंगल्स हॅव इक्वल हाईट नाही आहे, बेस. आणि मग तुम्ही BC आणि AD मध्ये त्याची आन्सर जे आहे ते लिहाल, त्याची जी मेजर आहे ती लिहाल आणि आन्सर तुमचं येईल 1/2. हा त्याचा झाला रेशो, कारण त्याने आपल्याला रेशो काढायला सांगितलेला होता, आपण रेशो काढलेला आहे. मार्क जेवढे त्या पद्धतीने तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 पण तसंच होता. 1 मार्कासाठी असेल तर डायरेक्ट आन्सर लिहायचे, 2 मार्कासाठी आहे तर सगळं शो करून दाखवायचं आहे विथ देअर रिझन. त्याच्यावर सुद्धा आपण रिझन काय आहे ते बघितलेलं आहे. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 3. इन adjoining figure 1.14 segment PS perpendicular segment RQ, segment QT perpendicular segment PR. If RQ is equal to 6, PS is equal to 6 and PR is equal to 12, then find QT. काय काढायला सांगितलेलं आहे आपल्याला, QT शोधून काढायला सांगितलेला आहे. आता बघा इथे काय गंमत दिलेली आहे. RQ त्यांनी सांगितलेला आहे 6. आपण इथे आता रफली बघून घेऊया की आपल्याला कसं काढायचं, काय काढायचं आहे. PS सांगितलेला आहे 6. तर तुम्हाला PS काय दिसते आहे ते, तर ह्याची हाईट दिसते, ह्या ट्रायंगलची PQRची हाईट आपल्याला काय दिसते, PS दिसते आहे. त्याच्यानंतर PR आपला आहे 12, म्हणजे ही जी पूर्ण आहे लाईन ही आपली आहे 12. आता जर का विचार आपण केला की आपल्याला बाबा इथे हाईट दिलेली आहे, बेस दिलेला आहे. बेस किती आहे आपला, बेस RS नाही आहे आपला ट्रायंगल काय आहे PQR, म्हणजे आपला जो बेस आहे तो QR आहे. QR माहिती आपल्याला 6 आहे. ओके, मग आणि इथे हाईट दिलेली आहे PS, म्हणजे आपण ह्याचा एरिया काढू शकतो. ओके, आता हा जो ट्रायंगल आहे तो आपण जरा वेगळा करू. आता इथे बेस होता ना हा, आता समजा जर का आपण बेस हा पकडला RP किंवा आपण म्हणूया PR, जर का बेस पकडला तर QT आपली हाईट येईल, पण एरिया जो आहे तो सेम राहील. म्हणजे अगोदर आपण एरिया काढला होता, मग जर आपण एरिया आणि हा जर बेस लिहिला तर आपल्याला त्याची हाईट मिळू शकेल. कारण आपण मुळामध्ये एरिया म्हणजे काय म्हणतो की त्या ट्रायंगलने जो काही गोष्ट आहे त्या गोष्टीने किती जागा व्यापलेली आहे म्हणजेच तिचा एरिया. एरिया आपण कुठेही कसाही बदलला तरी तो बदलणार नसतो, बरोबर आहे. तो तेवढीच जागा व्यापणार आहे. म्हणजे आपण कधी बेस हा घेतला किंवा बेस तो घेतला तरी जागा तो तेवढीच व्यापणार आहे. मगाशी बेस आपला QR होता, आता आपला बेस PR आहे, तरी जागा तो तेवढीच व्यापणार आहे. म्हणजे मग आपल्याला हाईट मिळू शकेल. बघूया आपण कसं हे उत्तर काढायचं आहे, त्याला रिझन आपण कसं द्यायचं आहे ते. ओके, मी म्हणाले त्याप्रमाणे प्रथमतः त्याची फिगर काढून घ्या. फिगर काढली की तुम्हाला थोडेसे मार्क मिळतात असं काही नाही आहे, पण फिगर काढलेली नसेल
तर कदाचित अर्धा मार्क तुमचा कट होऊ शकतो. म्हणजे त्याच्या समोर ते काही नसतं ना, मग त्याला कळत नाही की नक्की तुम्ही काय केलं, किंवा हे तुमच्या सहूलियतसाठी असतं. म्हणजे पटकन तिकडे तुम्हाला दिसतं, अरे हां, ही गोष्ट आपण अशी करू शकतो. तुम्हाला जितकी बारीक काढता येईल तेवढी बारीक काढा, चालेल, पण एक फिगर काढा, म्हणजे मग आपल्याला समोरासमोर दिसतं उत्तर लिहिताना. त्याच्यानंतर गिवन लिहून घेऊया. इन ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट पी एस इज परपेंडिक्युलर सेगमेंट आर क्यू. सेगमेंट क्यू टी इज परपेंडिक्युलर सेगमेंट पी आर. आर क्यू इज इक्वल टू 6, पी एस इज इक्वल टू 6, पी आर इज इक्वल टू 12. फाइंड क्यू टी इज इक्वल टू वॉट. मग मी म्हटलं एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू 1/2 इंटू आर क्यू इंटू पी एस. आता आर क्यू किती आपली 6 आहे, पी एस आपली 6 आहे, भरून घेतलेलं आहे. इथे डिनॉमिनेटरला 2 आहे, ते न्यूमरेटरला 6 आहे. मग मी 2 1 2 2 3 6 केलं, म्हणजे मला काय राहिलं 3 इंटू 6 मीन्स 18. आता एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 18 आहे. मग आता मी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरच घेतलं, फक्त आता मी बेस बदलला, तो माझा झाला पी आर आणि माझी हाईट झाली क्यू टी. मग मी म्हटलं एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर 18 मला माहिती आहे, 18 इज इक्वल टू 1/2 इंटू पी आर माझा आहे 12. मग 2 1 2 2 2 6, म्हणजे मग इथे उत्तर काय झालं 6 राहिलं. इथे मी लिहून घेतलेलं 18 इज इक्वल टू 6 इंटू क्यू टी. मग आता हा 6 मल्टिप्लायमध्ये आहे, तो लेफ्ट हँड साईडला आल्यावरती डिवाईडमध्ये होईल, म्हणजे 18/6. सो 6 1 6, 6 3 18 मीन्स देअर फॉर 3 इज इक्वल टू क्यू टी. तुम्ही त्याला मस्तपैकी व्यवस्थित बॉक्स करा. तुम्हाला इथे हवं असेल तर तिथे तुम्ही लिहू शकता 3 युनिट्स इज इक्वल टू क्यू टी, कारण कुठल्याही प्रकारचा नंबर्स दिलेले नाहीत, म्हणजे सेंटीमीटर आहे, मीटर आहे, काही दिलेलं नाही. तर तुम्ही इथे आन्सरमध्ये तुमच्या 3 युनिट्स असेल, या 3 युनिट्स इज इक्वल टू क्यू टी.